रामकृष्ण हरी. अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. आजचा व्हिडिओ हा खास महिलांसाठी असेल. महिलांनी कसं वागायचं आपल्या पतीसोबत, कसं पतीला किती मानसन्मान द्यायचा याविषयी आज व्हिडिओ बनवणार आहे. बघा, महिला म्हणजे मी पण एक महिलाच आहे. आपण जन्माला येतो एका घरात आणि पूर्ण आयुष्य घालवतो दुसऱ्या घरात. पूर्वीच्या काळी लहान असताना लग्न व्हायची तेव्हा आईवडिलांच्या घरात मुली थोडेच दिवस असायच्या, त्यांना काही ज्ञान नसायचं, लहान असतानाच लग्न करायचे आणि सासरी गेल्यानंतर त्यांचा खूप छळ व्हायचा, कारण त्या परिपक्व झालेल्या नसायच्या, त्यांना ज्ञान नसायचं. परंतु आता तसं नाही हो. आता मुली चांगल्या परिपक्व होतात, म्हणजे त्यांना चांगलं ज्ञान येतं, त्यांना सर्व समजतं, चांगल्या वाईट गोष्टी, कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं वागायचं, हे सर्व आता मुलींना समजतं. कमीत कमी सरकारनं 18 वर्ष लग्नाच्या वयाची अट दिलेली आहे. 18 वर्षाच्या नंतर तुम्ही कधीही लग्न करू शकता. 18 वर्ष म्हणजे मुली परिपूर्ण ज्ञानी झालेल्या असतात म्हणून सरकारनं, आणि तिच्या शरीराची वाढ पण चांगली झालेली असते 18 वर्षापर्यंत, म्हणून सरकारने ही अट घातलेली आहे आणि ही योग्यच अट आहे. बघा, 18 वर्षानंतर मुली आपल्या नवऱ्याच्या घरी लग्न झालं. कोणाचं 18 वर्षांनी लग्न होतं, कोणाचं 20 वर्ष 22 असं प्रत्येकाच्या परीने लग्न करतात. तर बघा, लग्न झाल्यानंतर आपण दुसऱ्याच्या घरी जातो आणि तिथल्या माणसांना आपलंसं कसं करायचं त्या मुलींनी आत्मसात केलं पाहिजे. तिथं गेल्यानंतर प्रथम आपलं स्थान म्हणजे आपले पतिदेव. नवऱ्याला पतिदेव का म्हटलेलं आहे? सर्वात अगोदरचं स्थान हे पतीचं असतं. ज्या स्त्रीच्या आयुष्यात प्रथम स्थान तिचा पती असतो. पतिदेव म्हणजे तिच्यासाठी तो देव असतो, परंतु हे स्त्रियांना नाही समजत हो. तिच्यासाठी तो देव असतो, त्याची तिनं पूजा केली पाहिजे. पूजा केली पाहिजे म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही त्याची आरती करा, अगरबत्ती लावा, असं नाही. पूजा म्हणजेच त्यांना योग्य सन्मान दिला पाहिजे. त्यांना तुम्ही योग्य पद्धतीनं त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी वागलं पाहिजे. आपण जसं देवाला चूक केल्यानंतर आपण देवाकडे माफी मागतो, देवा माझ्या हातून ही चूक झाली, मला माफ कर. परंतु पती परमेश्वराला म्हणतात का हो स्त्रिया की माझ्या हातून चूक झाली, मला माफ कर? असं म्हणत असतील, पण थोडंफार म्हणत असतील, जास्त नाहीत. ज्या स्त्रिया पती परमेश्वराचं ऐकत नाहीत, त्यांचे शब्द डावलून पुढं जातात, त्या आयुष्यात कधीही सक्सेस होत नाहीत, कारण त्यांच्या आयुष्यातला देव म्हणजे त्यांचा पती असतो. आपण लग्न केल्यानंतर आपल्या आयुष्यात पहिला पती येतो, त्याच्यानंतर आपली मुलं येतात. मुली तर लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जातात हो, परंतु मुलगा असतो तो पण आपल्यासाठी देव असतो. आपण पतीचे आणि मुलाचे जे म्हणणे आहे, ते जे सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे, कारण ते आपल्यासाठी देव असतं. त्या पतीकडून आपल्याला मुलगा झालेला असतो. जर स्त्रीनं आपल्या पतीचं बोलणं डावललं, पतीचं ऐकलं नाही, मुलाचं ऐकलं नाही, तर त्या घरामध्ये एक दिवस रामायण तर नक्कीच घडणार आहे. आणि हे रामायण घडायला नको असेल तर महिलांनी आपल्या पतीचं जे काही सांगणं आहे ते ऐकलं पाहिजे, त्यांच्या विचाराप्रमाणे चाललं पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही चुकीच्या गोष्टी पतीने सांगितल्या तरी पण ऐका, असं नाही. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पटत नसेल तर तुम्ही समजावून सांगा तुमच्या पतीला की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, असं नाही करायचं. परंतु जर पतीला तुला काही समजत नाही, तू वेडा आहेस, असं जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही जी आपल्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही सद्गुरू करता, संतांच्या संगतीत बसता, देवाची पूजा अर्चना करता, दानधर्म करता, हे सर्व व्यर्थ आहे. तुम्ही जर पतीचं मन दुखवत असाल, पतीला जर अंधारात ठेवून दुसरं काम करत असाल तुम्ही, तर तुमच्या आयुष्यात काहीही उपयोग नाही. तुम्ही जे भक्ती केली, जे पुण्य मिळवलं, ते सर्व मातीमोल आहे. तुम्हाला कधीच मोक्षाचा मार्ग मिळणार नाही. लांबचं जाऊ द्या हो. रामायणामध्येच काय झालं बघा. सीतेला राम वनवासात राम जंगलात गेलेला असतो लाकडं आणायला काहीतरी, आणि लक्ष्मण रेखा त्या झोपडीच्या बाजूनी
आखली आणि सीतेला सांगितलं की भाभीजी तुम्ही ही रेषा ओलांडून बाहेर येऊ नका आणि ही तुमच्या संरक्षणाची रेषा आहे. दीर म्हणजे लहान दीर म्हणजे आपल्या मुलाची जागा असते दीराला. दीर नवरा म्हणजे आपल्यासाठी देव असतो आणि जो दीर असतात, छोटे दीर असतात ते आपल्या मुलासमान असतात. तर ते सीतेला लक्ष्मण त्यांचा मुलगा समान होता, परंतु सीतेला त्या हरणाचा मोह झाला. रावणाने एका सुंदर अशा हरणाचं रूप घेतलं आणि सीतेला हरण केलं. भिक्षा मागायला गेले. सीतेला भिक्षा मागताना सीता रेषा ओलांडून बाहेर आली आणि रावणाने तिचं हरण केलं. तिला घेऊन गेला लंकेत. बघा, जर तुम्ही तुमच्या दीराचं किंवा तुमच्या मुलाचं, तुमच्या पतीचं जर बोलणं तुम्ही टाळत असाल तर तुमची पूजा किंवा तुमचं पुण्य कमावलेलं सर्व मातीमोल होणार आहे. काहीही तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही तुम्हाला उपयोग होणार नाही तुम्ही कमवलेल्या पुण्याचं. त्यासाठी पतीचा कधीही कोणाच्या समोर अपमान करू नका. भले तुमचा पती हुशार नसेल हो, परंतु भोळा बावडा जरी तुमचा पती असेल तर त्याचा आदर करा. त्याला समजावून सांगा अशा गोष्टी ह्या चुकीच्या आहेत हो, असं नाही करायचं. परंतु ह्या पतीचा तुम्ही अपमान करू नका. अक्षरशः एक पत्नी आपल्या पतींना मारतात सुद्धा हो, परंतु हे घोर पाप आहे. नाही मारायचं पतीला कधी, कसाही असो, दारुडा असो, कसाही असो. एक पती दारू पिऊन येऊन पत्नीला मारतात, त्या पण बिचाऱ्या सहन करतात. नाही सहन झालं ना, तुम्ही त्याला स्वतः शिक्षा देऊ नका, दुसऱ्याला सांगा. पोलीस आपल्यासाठी संरक्षणासाठी आहेतच ना, ते सांगतात समजावून हे चुकीचं आहे. परंतु तुम्ही जर पतीवर हात उचलला तर ते घोर पाप आहे. तुम्ही देवाचा अपमान केल्यासारखं होईल, देवाला मारल्यासारखं होईल. तुम्ही जे पुण्य कमवाल ते सर्व गमावून बसाल. बऱ्याच स्त्रियांना काही समजतच नसतं हो, कशाही आपल्या पतीला अरेतुरे बोलणे तर आता कॉमन झालेलं आहे सोडा. 90च्या दशकामधले आम्ही आहोत म्हणून आम्हाला अरेतुरे बोलणे, 90च्या दशकामध्ये आमचं लग्न झालेलं आहे म्हणून आम्हाला अरेतुरे बोलणे नाही आवडत. परंतु आत्ता सध्या जे पिढी आहे आत्ताची ह्या 10 वर्षातली सर्व अरेतुरेच बोलतात. अरेतुरे बोलणेसुद्धा पतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे. नाही बोलायचं अरेतुरे आपल्या पतीला, कारण ते आपल्यापेक्षा मोठे असतात आणि लहान जरी असले तरी त्यांचं स्थान देवाचं असतं, आपल्यापेक्षा वरचढ असतं. आणि जर पती आयुष्यात असेल तरच तुमच्या आयुष्याला अर्थ आहे. पती गेल्यानंतर कोणी कोणाचं नसतं हो. ह्या जगामधले रावण नाही जगू देत एका स्त्रीला. रावण तरी सोडा, घरचे मुलं सुद्धा त्या स्त्रीचं कोणी ऐकत नसतं, तिच्या शब्दाला किंमत राहत नसते. जोपर्यंत पती आहे आपल्या जोडीला तोपर्यंतच आपल्यासाठी दुनिया म्हणजे स्वर्ग आहे. आपण कुठं पण आपल्या पतीसोबत जाऊ, आपण सुरक्षित राहू. पती नसेल तर आपली किंमत शून्य आहे. हे ह्या बायकांना कधी कळणार? पावलोपावली पतीचा अपमान करतात, परंतु ते योग्य नाही असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण लग्न करताना 7 फेरे त्या पतीसोबत घेतलेले असतात. एकमेकाची साथ सोडायची नाही अशी वचनं दिलेली असतात. तो पती आपला मांग भरतो. शेवटच्या श्वासापर्यंत तोच पती आपली सोबत असतो. ज्याच्या बायका काही चुकीचं वागतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. पती परमेश्वर म्हटलंय कशाला? आणि तुम्ही मेल्यानंतर तुम्ही जर पतिव्रता राहून फक्त आपल्या पतीचा मान राखून पती सर्व काही माझं सर्वस्व माझा पतीच आहे अशा ज्या स्त्रिया म्हणतात, त्या मेल्यानंतर अग्नीमधून सुद्धा त्यांची जोडवी आणि त्यांच्या बांगड्या जशाच्या तशा निघालेल्या स्वतः मी बघितलेल्या आहेत. एक जोडवं त्यांच्यासोबत जर सवाशीन ती महिला जर सवाशीन मेली तर तिच्या पायातले 4 जोडवी त्यातलं एक जोडवं ती वरती घेऊन जाते. देव तिला घेऊन जातो जर ती सत्य वागली पतीशी तरच. आणि 3 जोडवी त्या अग्नीमध्ये जशीच्या तशी निघतात. बघा मग, सत्य देवाचं कुठेतरी सत्यता आहे म्हणूनच हे सर्व घडतं ना. परंतु या महिलांना कधी समजणार ज्या महिला पतीसोबत चुकीच्या वागतात. तुम्ही प्रत्येक काम करत असताना प्रथम आपल्या पतीचं चरणस्पर्श करा. तुम्ही बघा तुमचं काम कोणतंही फेल होणार नाही.
कारण तो प्रथम देव तो आपलाच आहे, आपला देवच आहे तो पतिदेव. पती परमेश्वर म्हणतात, पती देव म्हणतात. तर हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त महिलांच्यासाठी बनवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी.